हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 29 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये नुपूरच्या सुनमुखाची धामधूम होती. सगळे खूप खुश होते आणि स्वतः मल्हार आणि नुपूरने या कार्यक्रमासाठी डेकोरेशन केलं आणि हा कार्यक्रमाचं डेकोरेशन करताना दोघांचा रोमांससुद्धा झाला. दोघे एकमेकांच्या खूपच जवळ आले. पण शेवटी तायडी तेथे आहेच. नुपूरचा कोणताही आनंद तिला सहन होत नाही आणि मग तायडीने नुपूरचं सूनमुख बघण्यासाठी चक्क असा एक आरसा मागवला, ज्या आरशामध्ये वेदांत आणि नुपूरचा फोटो होता. आणि वेदांतचा फोटो पाहून नुपूर पुन्हा जुन्या आठवणींमध्ये रंगून गेली आणि मल्हारशी लग्न झाल्याचा तिला त्रास होतोय. मल्हारने आपल्याला फसवलं होतं, मल्हारनेच वेदांतचा अपघात केला, या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मग तायडीचा हा प्लॅन यशस्वी ठरणार का? नुपूरचं सुनमुख फ्लॉप होणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार आणि जिया हॉलमध्ये असतात. जिया सांगते, डेकोरेशनचं सगळं सामान आलंय, थोड्याच वेळात दीप सगळ्या कामगारांना घेऊन येईल आणि मग डेकोरेशन होऊन जाईल. तर मल्हार विचारतो, म्हणजे आता दीप कधी येणार, कधी कामगार येणार, कधी डेकोरेशन करणार? तोपर्यंत तर वेळ होऊन जाईल. जिया म्हणते, मग थांबावं तर लागेलच ना? तर मल्हार म्हणतो, काही गरज नाही आहे, आपण डेकोरेशन करूया. जिया विचारते, तू डेकोरेशन करणार? तर मल्हार म्हणतो, हो, मग जेव्हा मी या कंपनीची सुरुवात केली होती तेव्हा हे डेकोरेशन, लाईटिंग सगळं मी स्वतःच करायचो. चल, खूप मजा येते. जिया म्हणते, ठीक आहे. आणि हे दोघे डेकोरेशनला सुरुवात करणार. इतक्यात नुपूर तेथे येते. जियाला खूप आनंद होतो. जिया म्हणते, अरे वहिनी पण आली. मल्हार मागे वळून पाहतो. नुपूर जवळ येतो तर नुपूर म्हणते, सर, सुनमुख केलेलं मला चालणार आहे. हे ऐकून मल्हारला खूप आनंद होतो. आणि मग जिया ही एक आयडिया करते. लगेच फुलांच्या काही माळा घेऊन येते, नुपूरच्या हातात देते आणि म्हणते, नुपूर, मला एक महत्त्वाचं काम आहे, मी आत्ता येते, तोपर्यंत ब्रोला मदत कर. नुपूर आणि मल्हार नाही म्हणणार तोपर्यंत जिया पळून गेलेली असते. नुपूरचा नाईलाज होतो. मल्हार नुपूरला म्हणतो, नुपूर, तू हेल्प नाही केली तरी चालेल, तू जाऊ शकते. नुपूर म्हणते, नाही ठीक आहे सर, मी मदत करेल. आणि मग मल्हार आणि नुपूर दोघे या सुनमुखासाठी स्वतः डेकोरेशन करत असतात. बॅकग्राऊंडमध्ये मखमली हे सुंदर मराठी गाणं सुरू होतं आणि मल्हार हा सीडीवर चढून या माळा लावण्याचा प्रयत्न करत असतो. तर नुपूरला मात्र भीती वाटत असते. मल्हारचा तोल जायला नको, मल्हार पडायला नको, अशी ती काळजी घेत असते. आणि हे सगळं मल्हारच्या लक्षात येतं. सुंदर बॅकग्राऊंड गाणं आणि नुपूरच्या प्रेमात पडलेला मल्हार, पण मल्हारकडे नजर न देणारी, मी तुझ्यावर खूप रागावली आहे असं दाखवणारी नुपूर. हा सीन खरंच खूप भारी आहे, पाहायला मजा येते. मल्हार आणि नुपूर हे दोघे एकत्र मिळून डेकोरेशन करत असतात आणि जिया दाराच्या मागे लपून हे सगळं पाहत असते. आणि जियाला सुद्धा खूप भारी वाटत असतं की हे दोघे एकत्र सगळं डेकोरेशन करताय. नुपूर ही लाजते, मल्हार तिच्याकडे एकटक पाहत राहतो. मल्हारचं लक्ष नाही आहे हे पाहून ती सुद्धा लाजते. कधी कधी मल्हारकडे रागारागाने पाहते. हे सगळं खरंच खूप भारी आहे. आणि एका क्षणाला मल्हारचा तोल जातो आणि मल्हार सीडीवरून खाली पडतो. तो जमिनीवर पडणार तेवढ्यात नुपूर त्याला सावरते, त्याला जमिनीवर काही पडू देत नाही. हे पाहून जियाला खूप आनंद होतो. आणि इकडे मल्हार आणि नुपूर हे दोघे एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले असतात. त्याच वेळेस तायडीचे आईबाप सगळे तेथे येतात आणि मल्हार आणि नुपूरला या अवस्थेत पाहून तायडीचा चांगला जळफळाट होतो. तर तायडीची आई म्हणते, अहो पाहिलेत का, यांनी माळा लावण्याआधीच दिवे लावलेत. तायडीचा बाप तिला गप्प बसवतो आणि तायडी या दोघांकडे रागारागाने पाहते आणि जोरात ओरडून विचारते, काय चाललं येथे? मल्हार आणि नुपूर भानावर येतात. नुपूर मल्हारवर चिडून म्हणते, सर, हे सगळं तुम्ही जाणून बुजून केलंस ना? तर मल्हार म्हणतो, नुपूर, माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे आणि मला या सगळ्या ट्रिक करायची गरज नाही आहे. माझ्या प्रेमावर विश्वास आहे. एक दिवस तू स्वतःहून माझ्या मिठीत येशील, माझ्याजवळ येशील, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. नुपूर ही मल्हारकडे रागारागाने पाहते आणि या दोघांच्या हातात एक फुलांची माळ असते. तायडी रागारागाने येते आणि ही माळ तोडून टाकते. मल्हार विचारतो, अगं माळ कशाला तोडलीस? तर तायडी म्हणते, मग काय तुम्हाला दोघांना गुंतू द्यायचं होतं? मल्हार आणि नुपूर तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. आणि मग तायडी ही नुपूरला म्हणते, चल नुपूर, एक काम आहे तुझ्याकडे महत्त्वाचं. असं म्हणून तायडी नुपूरचा हात पकडते, तिला घेऊन जाते. नुपूर विचारत असते, मॅम कोठे, मॅम कोठे? पण तायडी काही सांगत नाही, तिला आपल्याबरोबर घेऊन जाते.
आणि इकडे मल्हार मात्र चांगलाच खुश असतो. ही माळ स्वतःच्या गळ्यात घालतो. जिया पुढे येते आणि विचारते, झालं का पाहून? मल्हार विचारतो, काय? जिया म्हणते, अरे डेकोरेशनबद्दल बोलतीये. मल्हारला समजतं ही माझी चेष्टा करतीये. मल्हार म्हणतो, झालं बरं का बघून डेकोरेशन. आणि हे दोघे बाकीचं डेकोरेशन करायला जातात. आणि इकडे तायडी ही नुपूरला आपल्या रूममध्ये घेऊन येते आणि म्हणते, बस ग. नुपूर घाबरत असते तर तायडी म्हणते, मी काय तुझा जीव नाही घेणार आहे. नुपूर विचारते, तुम्हाला जीव घ्यायचा अनुभव आहे का? तर तायडी म्हणते, अगं असं का बोलतेस? नणंद आहे ना मी तुझी, मग नात्यांचा एवढा रिस्पेक्ट तर करायला पाहिजे ना. तर नुपूर उत्तर देते, आधी तुम्ही नात्यांचा रिस्पेक्ट करा, मग मी नात्यांचा रिस्पेक्ट करेल. तर नुपूरला लगेच तायडी सांगते, ते सगळं सोड. आज तुझं सुनमुख आहे ना, तर मी तुझ्यासाठी ना काही छान छान साड्या घेऊन आले. तुला कोणती आवडते ती सांग, आपण ती सिलेक्ट करूया. असं म्हणून तायडी एक साडी घेते आणि नुपूरच्या अंगावर फेकून देते. नुपूरला खूप राग येतो. तायडी म्हणते, अगं अंगावर ठेवून तर पहा कशी दिसते पाहू. पण नुपूर काही करत नाही, म्हणून तायडी स्वतःच तिच्या अंगावर ही साडी टाकते आणि म्हणते, खूप सुंदर. तू नाही बरं, साडी खूप सुंदर दिसतीये. आणि मग तायडी ही नुपूरच्या अंगावरून साडी पुन्हा एकदा फेकून देते आणि म्हणते, नाही आवडली का? जाऊ दे, मी ना तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे. असं म्हणून तायडी नुपूरला कपाटातून एक गिफ्ट काढून देते. नुपूरला उघडायला सांगते, पण नुपूर काही उघडत नाही. तायडी विचारते, काय झालं? तू एवढी का घाबरली आहेस? अगं साडीचे. असं म्हणून तायडी हा गिफ्ट बॉक्स उघडते. यात एक साडी असते. ती नुपूरला विचारते, आवडली की नाही साडी? अगं आज तुझं सुनमुख आहे ना, मी तुझी नणंद आहे, तुला काही गिफ्ट द्यायला हवं ना, म्हणून मी साडी आणली आहे. आणि तू एवढी का घाबरली आहे? तुला काय वाटलं यात काय आहे? बॉम्ब की साप की नाग? नाही, असं काही नाही आहे. आज आहे ना सुनमुखाचा कार्यक्रम आहे ना, आणि मग त्यानंतर तुझा सेंड ऑफ. नुपूरला काही कळतच नाही. तायडी म्हणते, एकदा का हा सुनमुखाचा कार्यक्रम झाला ना, मी तुझी पाठवणी करणार तुझ्या माहेरी कायमची. आणि मी तर त्या क्षणाची खूप आतुरतेने वाट पाहते. कधी एकदाची तू या घराबाहेर जाशील. नुपूरला खूप राग येतो. तायडी म्हणते, ते नाही का गृहप्रवेश करताना मापटं ओलांडून येण्याची प्रथा असते, तसं घरातून बाहेर जाताना सुद्धा काही हवं होतं. मी खूप आनंदाने केलं असतं बरं का. नुपूर चिडून म्हणते, कसं आहे ना सागरिका मॅम, तुम्ही हे जे काही करताय ना ते प्लीज करू नका. मला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू नका, कारण तुमच्या प्रयत्नांना यश येणार नाही आहे. मी या घराबाहेर काही जाणार नाही. तायडी म्हणते, एवढा कॉन्फिडन्स? नुपूर म्हणते, एक तर तुम्हाला माहिती आहे या घरात मी का आली आहे, माझं उद्दिष्ट काय आहे. मला वेदांच्या खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढायचं आहे, आणि जोपर्यंत ते मी करत नाही तोपर्यंत मी हे घर सोडून जाणार नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी त्याआधी घराच्या बाहेर जाईल, तर हा तुमचा गैरसमज आहे. मी या घराच्या बाहेर जाईल, पण आणखीन कोणाला तरी घेऊन. आता ती व्यक्ती कोण असेल याचा विचार तुम्ही करा. असं म्हणून नुपूर ही तायडीला चांगले डोळे दाखवते आणि तेथून निघून जाते. तायडीला खूप राग येतो. आज सुनमुखाच्या कार्यक्रमात या नुपूरचा माज उतरवायचा असं तायडीने ठरवलेलं असतं. आणि मग थोड्या वेळानंतर नुपूर ही सुनमुखाच्या कार्यक्रमासाठी तयार झालेली असते. आशा तिला तयार करत असते आणि नुपूर अतिशय सुंदर दिसत असते, छान दिसत असते. आशा म्हणते, शोभताय बरं का खानविलकरांच्या सुनबाई. हे ऐकून नुपूर लाजते. आशा म्हणते, नुपूर, मला मुलगी नाही आहे, पण तुझ्यामुळे मला स्वतःच्या मुलीला स्वतःच्या हाताने सजवणं, तिचं कोड कौतुक करणं, हे सगळं सुख लाभलं आहे. तर नुपूर विचारते, आई मला असं का वाटतंय, तू मला वेगळ्याच बहाण्याने येथे घेऊन आली, पण तू मात्र खूप खुश आहेस. तुझं उद्दिष्ट काहीतरी वेगळं आहे. आशा विचारते, हे काय असं मध्येच बोलतीयेस? तर नुपूर म्हणते, कारण तू येथे खूप खुश दिसतीयेस, आनंद झालाय तुला येथे राहण्याचा, हेच बोलते मी. नुपूरला आशा समजावून सांगते, नुपूर, तुझ्यासाठी जरी मल्हारवर तुझा खूप राग असला तरी माझ्या मनात त्याच्याबद्दल राग नाही आहे. माझ्यासाठी जशी तू तसाच मल्हार, त्यामुळे कधीही माझ्या हेतूवर शंका घेऊ नको. मी तुला इथे आणलं आहे कारण मला ते सत्यही जाणून घ्यायचं आहे आणि तुझ्या आणि मल्हारचं नातं सुधारावं अशी सुद्धा माझी इच्छा आहे. आणि तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि मल्हार दारावर नॉक करून विचारतो, मे आय कम इन? नुपूर आणि आशा त्याच्याकडे पाहतात. आशा त्याला आतमध्ये बोलवते. मल्हार आतमध्ये येतो आणि म्हणतो, आई मी आता नॉक करून परमिशन घेऊन आलोय बरं का, नाहीतर पुन्हा माझे मॅनर्स काढले जातील. नुपूर चिडून विचारते, तुम्ही येथे काय करताय? तर मल्हार म्हणतो, ते आज आमच्या घरात सुनमुखाचा कार्यक्रम आहे ना, नवीन नवरीला घ्यायला आलोय.
तर नुपूर चिडून म्हणते, काही स्पेशल करायची गरज नाही आहे, घरातल्या घरात कार्यक्रम आहे, मी येईल. मल्हार म्हणतो, काही स्पेशल नाही आहे, ना चार्टर्ड प्लेन आहे, ना घोडा आहे, ना गाडी आहे, फक्त मी आहे आणि तुम्ही माझ्या सोबतीने चालावं एवढी माझी इच्छा आहे. तर नुपूर म्हणते, काही गरज नाही आहे त्याची, पण घरातल्या घरात हॉलमध्ये यायचं आहे, एकत्र जाण्याची काही गरज नाही आहे, मी तुमच्याबरोबर येणार नाही. मल्हारला वाईट वाटतं. मल्हार हा जाऊ लागतो. तर आशा त्याला थांबवते आणि विचारते, अरे मल्हार, कमीत कमी तुझी बायको कशी दिसतीये ते तरी सांग. तर मल्हार म्हणतो, प्रत्येक गोष्ट शब्दांनी सांगायची गरज नसते. असं म्हणून मल्हार नुपूर खूप छान दिसतीये असा इशारा करते. आशाला खूप आनंद होतो, पण नुपूर मात्र मल्हारकडे रागारागाने पाहते. आशाला सुद्धा डोळे दाखवते. आशा म्हणते, मल्हार, तुला नुपूरला काय शोभून दिसेल ना हे चांगलंच कळतं. नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर विचारते, आई म्हणजे ही साडी मल्हार सरांनी. आशा घाबरते आणि म्हणते, अगं ते तुझ्या कानातलं ढिल्लं झालंय. असं म्हणून ती विषय बदलते. मल्हार म्हणतो, आई मी येऊ का? तर नुपूर आणि आशा म्हणतात, हो हो. आणि मल्हार हा जाता जाता पुन्हा एकदा या दोघींना म्हणतो, आई ते रूमचं एसीचं टेम्परेचर कमी करा बरं का, रूममध्ये चांगलंच गरम होतं आहे. नुपूरला समजतं हे याने मला टोमणा मारलाय आणि मल्हार पळून जातो. आशा हसू लागते. क्षणभर नुपूर ही आशाकडे रागारागाने पाहते आणि मग ती सुद्धा खुदू हसू लागते. सुनमुखाच्या कार्यक्रमासाठी मीनासुद्धा आलेली असते आणि तायडी कुणाची तरी वाट पाहत असते. मीना विचारते, ओ मॅडम, मला हेच कळत नाहीये, तुम्ही या घरात असताना सुद्धा ती नुपूर या घरात कशी राहायला आली आणि आता तिचं कोड कौतुक होतंय, सुनमुखाचा कार्यक्रम होतोय, तुम्ही नेमकं काय करता या घरामध्ये? तायडी खूप चिडते आणि म्हणते, ए तू गप्प बस, तोंड बंद कर तुझं. तर लगेच मीना म्हणते, अहो ही तोंड बंद करायची मेंदू बंद करायची वेळ नाही आहे, उलट जेवढं जोरात बोलता येईल आणि मेंदू जेवढ्या जोरात चालवता येईल त्याची वेळ. तायडी मीनाकडे रागारागाने पाहते. मीना गप्प बसते आणि पुन्हा पुढच्या क्षणाला म्हणते, पण मॅडम मला एक कळत नाही आहे, तुम्ही कोणाची वाट पाहताय, कोण येणार आहे? तेवढ्यात एक डिलिव्हरी बॉय येतो आणि तायडीला एक पार्सल देतो. हे पार्सल पाहून तायडी खूप खुश होते. त्याने खुर्चीवर येऊन बसते. मीना पण तिच्या शेजारी बसते आणि विचारते, मॅडम काय याच्यामध्ये, पाहू द्या. तर तायडी तिला हातसुद्धा लावू देत नाही आणि तायडी यातून एक बॉक्स बाहेर काढते आणि मीना विचारते, यात काय मॅडम? तायडी सांगते, आरसा आहे आरसा, सुनमुख बघायला. मीना विचारते, मला तुमचं काही कळतच नाहीये, ज्या बाईला घराबाहेर काढायला पाहिजे तुम्ही तिचं सुनमुख पाहणार आहे, नेमकं तुमचं चाललंय तरी काय? हा आरसा कशासाठी आहे? तर तायडी म्हणते, तू थांब ग, ह्या आरशाचं सगळं सत्य तुला कळेल, गप्प बसायचं. असं म्हणून तायडी घरामध्ये निघून जाते. मीनाला काही कळतच नाही. मीना म्हणते, ही बाई काय डोक्या बिक्यावर पडली की काय? ज्या बाईला घराबाहेर काढायचं तिला मांडीवर बसून सुनमुख पाहतीये. मल्हारसारखी ही सुद्धा नुपूरच्या प्रेमात पडली की काय असा विचार करून मीना खूप खुश होते. आणि मग थोड्या वेळानंतर सुनमुखाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते. घरामध्ये सगळे सजून धजून बसलेले असतात आणि कोमल सांगते की आज नुपूरचा सुनमुख बघण्याचा कार्यक्रम आहे आणि सगळे जमा झालेले असतात. कोमल ही रेवती मावशीला विचारते, रेवती मावशी पण आरसा कुठे? रेवती मावशी चिडून म्हणते, मला नाही माहीत, दुसऱ्या कोणाला विचार. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो, ही अशी का बोलतीये? आणि तेवढ्यात तायडी ही आरसा घेऊन येते आणि म्हणते, मी आरसा घेऊन आली आहे. त्यामुळे सगळ्यांना आनंद होतो. घरातील सगळे खुश असतात. तेवढ्यात एक शेजारची बाई विचारते, सगळे तर आलेत पण सुनबाई कोठे खानविलकरांच्या, त्या अजून आलेल्या नाहीये. तर दुसरी बाई म्हणते, हे पहा खानविलकरांच्या सुनबाई आल्या. नुपूर ही तयार होऊन आलेली असते. ती खूप छान खूप सुंदर दिसत असते आणि सगळेजण तिच्याकडे एकटक पाहतच राहतात. मल्हार तर तिच्यावर पूर्ण फिदा असतो. आशा खुश असते, पण तायडी आणि तायडीचे आईबाप मात्र रागावलेले असतात. नुपूर ही खुर्चीवर येऊन बसते आणि या सगळ्या बायका नुपूरचं खूप कोडकौतुक करतात. खरंच लक्ष्मी आहे या घरची, किती सुंदर दिसतीये. दुसरी बाई म्हणते, मल्हारला अशीच देखणी बायको हवी होती, खरंच त्याला छान देखणी बायको मिळालीये. हे ऐकून तायडीचा जळफाट होतो आणि मग तायडीची आई म्हणते, चला चला सुनमुख पाहायचा कार्यक्रम सुरू करूया. आता सुनेच्या सासूने म्हणजे रेवतीने बसायचं आणि तिच्या मांडीवर सून बसणार आणि सुनमुख पाहणार. तर तेवढ्यात रेवती मावशी चिडून म्हणते, नाही मी बसणार नाहीये, तायडी बसेल. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो की रेवती मावशी सुनमुख पाहणार नाहीये. मल्हार म्हणतो, पण मावशी. तर रेवती मावशी म्हणते, मी नाही बसणारे, तायडी बसणारे. तर एक शेजारची बाई म्हणते, अरे देवा,
हे तर नवीनच ऐकलंय. नंदेच्या मांडीवर सून कधी बसते का? तर तायडी म्हणते, का नाही बसत? नवऱ्याची मोठी बहीण ही आईच असते ना, आणि ती माझ्या मांडीवर बसू शकते. आता पहा मी माझ्या सुनेला कसा सासूरवास करते ते. हे ऐकून सगळेजण तायडीकडे आश्चर्याने पाहत असतात. मीना खूप खुश होते, पण आशा, नुपूर, मल्हार, जिया या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. म्हणजे तायडी ही आता खुल्लम खुल्ला सगळ्यांना सांगतीये की मी नुपूरला सासूरवास करणार आहे. रेवती मावशी ही तोंड फुगून बसलेलीच असते. तसंही तिला या प्रोग्राममध्ये काही इंटरेस्ट नव्हता. हा प्रोग्राम करायचाच नाही असं तिने ठरवलं होतं. आणि मग तायडीनेच या प्रोग्रामला होकार दिला होता. आणि तायडीला नक्कीच नुपूरला काहीतरी त्रास द्यायचा आहे. तिने तो आरसासुद्धा मागून घेतला आहे. आणि हा आरसा आता काय कमाल करतो, या आरशामध्ये असं काय खास आहे ज्यामुळे सुनमुखाचा कार्यक्रम हा काहीतरी बर्बाद होईल आणि नुपूरला घराबाहेर काढता येईल असा तायडीचा प्लॅन आहे. हे तर पुढील एपिसोडमध्येच कळणार आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. नुपूरचा सुनमुख पाहण्याचा कार्यक्रम खूप रंगात आलाय. सगळ्यात आधी तर मल्हार आणि नुपूर या दोघांनी एकत्र मिळून संपूर्ण डेकोरेशन केलं. आणि नुपूरच्या मनात मल्हारबद्दल अजूनही काळजी आहे हे दिसून आलं. जेव्हा जेव्हा मल्हार हा सीडीवर चढायचा तेव्हा नुपूरच्या मनात धस्स व्हायचं. मल्हार पडू नये यासाठी तिने खूप प्रयत्न केले, त्याची साथ दिली. त्यानंतर दोघांचा एक रोमॅन्टिक मोमेंट होता, तो सुद्धा पाहायला मजा आली. नुपूरने तायडीची सुद्धा ठासली. तायडीला धमकी दिली की जोपर्यंत खरा गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत मी घर सोडून जाणार नाही. आणि मग सुनमुखाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. तायडीने एक स्पेशल आरसा बनवून घेतला आहे. मग या आरशामध्ये असं काय स्पेशल आहे? आरशामध्ये काही स्फोट वगैरे तर होणार नाही ना? हे पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तायडी ही चक्क सासू बनवून नुपूरला आपल्या मांडीवर बसवणार आणि म्हणेल, नुपूर बस माझ्या मांडीवर सुनमुख पाहायला. आणि नुपूर मांडीवर बसल्यानंतर तायडी ही आपला खरा रूप तिला दाखवणार आणि म्हणणार, आत्ता तू माझ्या मांडीवर बसलीये, पण मी तुला डोक्यावर बसू देणार नाहीये. पहा मी तुला आजच्या आज या घराबाहेर कशी फेकते ते. मल्हार हे सगळं जवळून पाहत असेल आणि तायडी ही नेहमीप्रमाणे मल्हार समोर एक आणि नुपूर समोर एक असं बोलणार. नुपूरला डोळे दाखवणार आणि मल्हार समोर स्माईल करणार. त्यामुळे मल्हारला काही समजणार नाही. तायडीची आई म्हणेल, चला चला सुनमुख पाहण्याचा कार्यक्रम करूया. आरसा कुठे आरसा? आणि तायडीच्या हातात तिनेच आणलेला हा स्पेशल आरसा देण्यात येईल. आणि तायडी जेव्हा हा आरसा उघडणार तेव्हा या आरशात पाहून तायडी नुपूर यांना जबर धक्काच बसेल. आता तायडीला तर काही धक्का बसणार नाहीये, तायडीचाच हा प्लॅन आहे. पण नुपूरला मात्र जबर धक्का बसेल, कारण हा आरसा तायडीने स्पेशल तयार करून घेतलेला असणार. आणि यावर नुपूर आणि वेदांचा एकमेकांबरोबरचा फोटो असेल, एकमेकांना मिठीत घेतल्याचा. आणि हे पाहून नुपूरला खूप वाईट वाटणार. तायडी मात्र भलतीच खुश होईल. म्हणजे हाच होता तायडीचा घाणेरडा प्लॅन की नुपूर हिने आता आपल्या नवीन संसाराला सुरुवात केली आहे. पण नुपूरला अजूनही भूतकाळात ठेवायचं, वेदांच्या आठवणीत ठेवायचं. आणि जेव्हा नुपूर वेदांचा हा फोटो पाहिल तेव्हा तिच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतील की या वेदांचा मृत्यू ज्या अपघातात झाला तो अपघात मल्हार सरांच्या हातून घडला होता. मल्हार सरच यासाठी जबाबदार होते. आणि आज मी त्यांच्याच नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलंय, मी त्यांची बायको आहे. हे सगळं कदाचित नुपूरला सहन होणार नाही आणि नुपूर ही चिडून रागाने तेथून निघून जाईल. कदाचित हाच तायडीचा प्लॅन आहे, म्हणूनच तिने हा आरसा बनवून घेतला आहे. कारण तसंही तायडी नुपूरला म्हणाली होती की तुझा सुनमुख पाहण्याचा कार्यक्रम म्हणजे तुझा सेंड ऑफचा कार्यक्रम असेल. आणि या कार्यक्रमामध्ये मी असं काहीतरी करणार ज्यामुळे तू या घरातून कायम बाहेर फेकली जाईल. मग तायडीने तर आपला प्लॅन केला आहे. तायडीने हा आरसा नुपूरला दाखवला ज्यामध्ये तिचा आणि वेदांचा फोटो आहे. मग तायडीचा प्लॅन काय आहे की नुपूर हा फोटो पाहून खूप दुःखी होईल आणि सुनमुखाच्या कार्यक्रमातून निघून जाईल. मग तायडी म्हणेल की नुपूरला या घरात राहायचंच नाही आहे, ती मनाने या घरात आलेली नाही आहे. पण जर हा आरसा मल्हारच्या नजरेस पडला तर मल्हारला समजेल की जाणून बुजून तायडीने नुपूरसाठी हा आरसा तयार करून घेतला होता आणि नुपूरला त्रास देण्याचा तिचाच प्लॅन होता. त्यामुळे तायडीला हा आरसा लपवून ठेवावा लागणार आहे. मग नुपूर तिथे ओढून सगळ्यांना सांगणार का की तायडीने असा आरसा बनवून घेतला आहे
जर नुपूरने हे सगळ्यांना सांगितलं तर मात्र तायडीचं काही खरं नाही. तायडी हा जो मुखवटा घालते, नुपूर समोर वेगळा, मल्हार समोर वेगळा, सगळ्यांसमोर वेगळा, सगळ्यांना असं दाखवायचं की मी मल्हारची खूप काळजी करते, मल्हारच्या सुखासाठी मी झटते, तो सुखी राहावा अशी माझी इच्छा आहे. पण मल्हारच्या आयुष्यात जी काही दुःख आहेत ती सगळी या तायडीमुळेच आहेत, हे लवकरच सगळ्यांसमोर येईल असं वाटतंय. आता नुपूर त्याच उद्देशाने घरी आली आहे. तिला वेदांचा खरा गुन्हेगार शोधून काढायचा आहे, वेदांच्या अपघातामागचं खरं कारण शोधून काढायचं आहे. आणि वेदांचा खरा गुन्हेगार मल्हार नाही आहे तर तायडी आहे. तायडीनेच स्वतःच्या गाडीने वेदांचा अपघात केला होता, त्याला उडवलं होतं. मग हे सत्य समोर कधी येईल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.